अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज वर्षातील सर्वात मोठी दीप अमावस्या आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये आज सकाळपासून उपायांची सेवांची सुरुवात झाली असेल। कुणी आज दिव्यांची पूजा केली असेल, तर कुणी आज माता लक्ष्मीला समर्पित असणारी काही सेवा केली असेल। प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आपापल्या परंपरेनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल। कारण बघा, दीप अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी ही दीप अमावस्या अत्यंत प्रभावी, सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे। आज अमावस्या तिथीला रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर फेकून दिली, तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। घरात खूप आजारपण आहे, ते आजारपण संपून जाईल। घरातील एखाद्या व्यक्तीला काही बाधा लागलेली आहे, एखादा व्यक्ती रात्री दचकून उठतोय किंवा घरात सतत घाबरतोय, काहीतरी त्याच्या मागे जादूटोणा झालाय असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल। एखादा शत्रू तुमच्या जवळचा, तुमच्या नात्यातला, तुमच्या कुटुंबातला एखादा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल, तर लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर तो शत्रूचा त्रास जो आहे तो सुद्धा नष्ट होईल। शत्रुबाधा जी आहे ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल। अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो आपल्याला 8च्या पुढे 12च्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे। आता मी तुम्हाला एकूण 2 उपाय सांगते, दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो शत्रूचा नाश करण्यासाठी। तुम्हाला माहिती आहे की माझा शत्रू खूप त्रास देतोय, हा समोरचा व्यक्ती सतत माझ्या मागे लागलाय, मला टार्गेट करतोय, अपमानित करतोय, मला मागे खेचतोय, माझ्या व्यवसायात अडथळे आणतोय, माझ्या अभ्यासाला नजर लावतोय, माझ्या नोकरीत म्हणजे नोकरीमध्ये जी माझी प्रगती होतीये ती याला बघवत नाही, त्यासाठी अडथळे आणतोय, असं जे काही तुम्हाला माहिती असेल की माझा शत्रू मला असा त्रास देतोय, तर त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी हा पहिला उपाय। एक छान लिंबू घ्यायचं, हिरवं पिवळं कसंही चालेल, आपल्या घरात आत्ता जे अवेलेबल लिंबू असेल ते लिंबू घ्या। लिंबाच्या एका टोकाला त्या व्यक्तीचं नाव लिहा। समजा हे गोल लिंबू आहे, तर एका बाजूला तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। तुम्ही मार्कर पेनने लिहू शकता, साधा पेनने लिहू शकता, कोळशाने लिहू शकता किंवा स्केच पेनने लिहू शकता, कशानेही लिहा। फक्त काळ्या रंगाच्या एखाद्या पेनाने तुम्हाला त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। एका बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि एका बाजूला तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे। पुन्हा एकदा नीट ऐका, समजा हे लिंबू घेतलंय, तर एका बाजूला तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि एका बाजूला तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे। ठीक आहे, जे काही नाव आहे ते तुमचं लिहून झालं की त्याच्यानंतर एक लोखंडी वस्तू घ्यायची। लोखंडी खिळा घेऊ शकतात, लोखंडी चूक घेऊ शकतात, लोखंडी सलई घेऊ शकतात, लोखंडाची तार असेल तुमच्याकडे तुम्ही ती घेऊ शकता, लोखंडाची सुरी वगैरे असेल तुम्ही ती घेऊ शकता, काहीही चालेल। फक्त एक लोखंडाची गोष्ट घ्यायची आहे, धारदार एक गोष्ट घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या लिंबाला जिथे त्या शत्रूचं नाव लिहिलेलं आहे तर त्या शत्रूच्या नावाकडे तुम्हाला ते टोचायचं आहे। समजा हे लिंबू आहे, या बाजूला शत्रूचं नाव लिहिलंय आणि इकडे माझं नाव लिहिलंय, तर सगळ्यात पहिले जिथे तुमचं नाव लिहिलेलं आहे तुमच्या नावातून ती तार टोचायची आहे। तो खिळा तुम्हाला तुमच्या नावातून टोचायचा आहे आणि जिथे शत्रूचं नाव लिहिलेलं आहे त्या शत्रूच्या नावातून ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे। ठीक आहे, आता हे टोचल्यानंतर तो लिंबू आपल्याला उजव्या हातात घ्यायचा आहे। जो मंत्र सांगते तो 51 वेळा किंवा 21 वेळा तरी तो मंत्र म्हणायचा आहे। सर्व शत्रु नाशाय, सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा, 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 सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा। हा मंत्र 51 वेळा किंवा 21 वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू स्वतःवरून उघळायचं। आपल्याला आपल्या शत्रूचा नाश करायचा आहे, आपल्या पतीचा शत्रू असेल, मुलांचा असेल, कुटुंबाचा, कुणी असेल, पण तुम्ही हा उपाय करताय म्हणून तुमच्यावरून 7 वेळा हे लिंबू तुम्हाला उतरवायचं आहे, असं ओवाळायचं आहे। स्वतःवरून हे लिंबू ओवाळून झालं की घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना असं फिरवा। कारण आपल्या घरामध्ये ती बाधा आहे, घरात त्या शत्रूचा त्रास आहे, तुमचा जो ओरा आहे तो शत्रुबाधित आहे, म्हणून घरातला सर्व ओरा आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे।
म्हणून हे लिंबू सगळ्या घरातल्या भागामध्ये फिरवायचं, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं, मुख्य प्रवेशद्वारावरून ते 7 वेळा उतरवायचं, वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचं, घराच्या बाहेर जायचं, जिथे मोकळी जागा असेल, ओटी, पायरी, जो काही तुमच्या घराच्या समोरचा भाग असेल त्या ठिकाणी हे लिंबू खाली टाकायचं. खाली त्या वस्तू सोबत जे लोखंडाची वस्तू त्याला टोचलेली आहे त्या सगट ते लिंबू खाली टाकायचं आणि आपल्या डाव्या पायाने ते चुरायचं. डावा पाय त्याच्यावरती दाबायचा, चपलीने दाबला तरी चालेल, त्यातून थोडासा रस बाहेर पडला पाहिजे. सगळा पण पडला तरी चालेल, पण थोडा तरी रस त्या लिंबातून बाहेर आला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला ते कुचकरायचे, पायाने दाबायचं आहे. घरात येण्यापूर्वी पायावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरात येऊन बाकीचं जे आहे ते तुम्ही करू शकता. बघा, जर आज अमावस्या लिंबाचा हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात असणारी बाधा, शत्रुबाधा, शत्रूंचा भयानक असणारा जो त्रास असेल ना तो एका या अमावस्येत नष्ट होईल. जो कुठला शत्रू सतत तुम्हाला त्रास देत होता त्याच्या त्रासातून तुमची कायमची मुक्तता होईल. आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, आपले जे वाईट दिवस आहेत ते बदलवण्यासाठी, गरिबी आणि दरिद्रता आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी. यासाठी काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, छोटं काळ्या रंगाचं कापड, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. त्या मिठाच्या वरती 5 लवंग घालायचे आहेत. काळ्या रंगाचं कापड, मीठ आणि त्याच्यामध्ये 5 लवंगा. काळ्या रंगाच्या कापडात 2ही गोष्टी बांधायच्या आहेत. 2ही गोष्टी बांधायच्या आहेत. देवघराच्या समोर ही काळी पोटली, काळं कापड नसेल लाल कापड घेतलं तरीही चालेल. लाल काळी जी कुठली पोटली घेतलेली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. आपल्या उजव्या हातात घ्यायची. हाताची मूठ बंद करून लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न होण्यासाठी, पैसा येण्यासाठी, घरात स्थिर होण्यासाठी, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची. 1 वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकं म्हणा. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणून झाल्यानंतर घराच्या बाहेर यायचं. मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर यायचं आणि ही मीठ आणि लवंग असणारी पोटली आपल्याच घराच्या टेरेसवर किंवा कौलं असतील, पत्रे असतील, शेड असेल काही, तर आपल्याच घराच्या वरती वरच्या भागावर हे फेकायचं. बघा, मीठ म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. लवंग ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. जेव्हा आज तुम्ही लवंगाने मीठ स्वतः अभिमंत्रित करून अमावस्येला माता लक्ष्मीला आगमन देऊन जेव्हा या वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्याच घरावरती फेकाल, लक्ष्मी आपल्याच, आपण म्हणतो ना की इथूनच लक्ष्मी येते, वरूनच लक्ष्मी येते, लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते. जेव्हा तुमच्याच घरावरती तुम्ही हे फेकाल तेव्हा तिथूनच तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. या वस्तू घराच्या बाहेर अभिमंत्रित करून टाकल्याने तुमच्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल. मीठ हे दारिद्र्याचा नाश करतं, मीठ हे नकारात्मकतेला दूर करतं, बाधा दूर करतं आणि वाईट शक्तीलाही घराच्या बाहेर काढतं. जर आज अमावस्येला मीठ घराच्या बाहेर अगोदर तुम्ही काढलं, या पद्धतीने उपाय करून घराच्या बाहेर काढलं, तर त्या मिठासोबत तुमच्या घरात असणारी सगळी बाधा, नकारात्मकता बाहेर जाईल आणि जसं तेच मीठ आणि लवंग घराच्या वरती फेकाल तेव्हा तिथून लक्ष्मी घरात आगमन करेल. हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकता, नाही तर या अमावस्येला तरी नक्की करा. अत्यंत प्रभावी, साधे, सोपे उपाय सांगितलेत, आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.